हॅलो गाईज, नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना बापरे, तुम्हाला आम्ही तिघं दिसणार आहोत. कारण शौर्य त्याच्या खेळायचे सगळे डॉग वगैरे खाली फेकलेत आणि आता तो पण खाली जातोय. तर चला इकडे बघा, आज आपल्याला काय बनवायचं आहे. काय बनवायचे मला काय माहिती. काय तुझं सरप्राईज आहे ना ते. अहो, आज काय तर सरप्राईज म्हणली आणि आता म्हणते मलाच म्हणते काय बनवायचं. आता आपण काय सांगू काय बनवायचं. आज ना आम्ही मोमोज बनवणार आहोत आणि ते पण आम्ही दोघं मिळून बनवणार आहोत. मोमोज हा, स्टीम वाले नाही, बॉईल वाले बनवणार आहोत. एक वेळेस मी बनवले होते फ्राईड वाले. बघा असं मॅनेज करावं लागतं. हे माझं वर्ग छोटंसं झाल्याच्या पिल्लू नंतर. आहे. हाय कर सगळ्यांना. हाय सुरू हाय कर. हाय सुरू हाय कर. आणि आता आपल्याला मोमोज सामना हाय करू दे. हाय कर. आता मूड तुझं नाही दादा. 11 वाजले रात्रीचे. चला तर आता आम्ही बनवणार आहोत मोमोज. आणि रात्रीचे किती वाजलेत? 11. रात्रीच्या 11 वाजलेत आणि रात्रीच्या 11 वाजून 1 मिनिट झालेलं आहे. त्याच्यावर 1 मिनिट झालाय. आता आम्ही मोमोज बनवणार आहोत. त्यासाठी सामान वगैरे बनवून घेतले, ते तुम्हाला दाखवतेच पुढं. तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप नका करू. चला तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करतोय. हे घेतलेलं आहे पातेलं आणि इथं आपल्या भाज्या रेडी आहेत. चला तर मी गॅस चालू केलाय, पातेलं ठेवते आणि त्यामध्ये आपल्याला तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तेल टाकू शकता. पण मी 1 चमच टाकणार आहे, कारण जास्त भाज्यांना तेल पण नाही ना आपल्याला टाकायचं. त्या फक्त फ्राय करायचं, त्यासाठी मी 1 पळी तेल फक्त टाकून घेणार आहे त्यामध्ये. तर ही बघा, मी ही पळी टाकते, 1 पळी तेल. एकच पळी किती जास्त टाकायला लागेल मला नाही तेव्हा. एवढं आता बघ तूच. बस हो, फ्राय करायचं ना आपल्याला, फक्त फ्राय करून घ्यायचं त्याला. तर आता मी 1 पळी तेल घेतलेलं आहे आणि नशीब आमचं शौर्य इथे खेळतोय, कारण 11 वाजलीत रात्रीचे. आता मला तर वाटलं होतं की किती धिंगाणा घालतो, की व्हिडिओ पण काढू देतो की नाही. की 11 वाजले म्हणलं झोप येते ना. अशी कशी झोप येते तुम्हाला? मी पण जागीच आहे ना. तर आता मस्त आपलं तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मी हाय फ्लेमवरती भाजी टाकून घेणार आहे. मी चम्मच घेते. तुम्ही त्याला घ्या भाजी. चला तर मी भाजी टाकून घेते, कारण शौर्य पण अधूनमधून रडतोय, खेळतोय, त्याचं चालूच आहे. शौर्य मम्मा काय करते? मम्मा काय करते? अय्यो मम्माकडे बघ ना. मम्मा काय खाली जायचंय. तो ना सध्या एक ठिकाणी बसतच नाहीये. भाजीवर किती मिक्सिंग. आता हाय मिक्सिंग काय झालं? मार नाही ना. आता ना हाय फ्लेमवरती आपल्याला 2 मिनिट भाज्या थोड्याशा म्हणजे मऊ होईपर्यंत भाज्यांमध्ये काय काय घेतलेलं ती बी सांग ना. भाज्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या घेऊ शकता. मी तर पत्तागोबी घेतलेली आहे, फुलगोबी नाही घेतली. पत्तागोबी घेतली, गाजर, शिमला मिरची, कांदा आणि काकडी टाकली, कारण मला काकडी आवडते. तुम्ही स्किप पण करू शकता, कारण काकडीला खूप लवकर पाणी सुटतं आणि आपल्याला भाजीमध्ये पाणी नको आहे, त्यामुळे तुम्ही स्किप पण करू शकता. टेस्ट काय होती? आता ह्यांनी पहिल्यांदा खात आहेत आणि स्टीमवाले मी पण पहिल्यांदा खाते. याच्या अगोदर मी स्टीमवाले नाही खाल्ले. आता ना मी भाज्यांमध्ये पनीर टाकायचं विसरले, तर पनीर मी किसून घेतलंय. शौर्य खातो मम्मा ना खात ग. नखरे बघा त्याची कशी चालू आहेत. तो तर नाही खाणार, आता आम्हीच खाणार आहोत. आता नाही पडलं ना. आता भाज्यांमध्ये आम्ही पनीर टाकून घेतोय, कारण भाज्या पहिला आपल्याला वाफून घ्यायच्या आणि नंतर पनीर वाईट मुळे पनीर दिसत नाहीये, खिसलेलं पनीर आहे. किसून घेतले बारीक पनीर, कारण ते व्यवस्थित दिसत असं नाही माहिती नाही, पण आहे पनीर त्याच्यात. पनीर आहे. मार नको मला. नो बबडे पप्पा, पप्पाला किशी कर, किशी कर. टाकू?
अंदाजे 200 ग्रॅम पनीर घेऊ शकता, पण 200 ग्रॅम मधलं 50 ग्रॅम तर मीच खाल्ले. पनीर तर बी कच्चं. प्रोटीनवाला असतं, खायचा तब्येतीसाठी चांगलं असतं. खात जाऊ म्हणतोय तो पण, ऐकत जाऊ त्याचं पण. एवढा झोप बापाचा आळस कमी झाला आणि पोराचा सुरू झाला. झोप आली तुला? न न लय मारतोय, लय मारतोय. काय माहिती तू एवढं का मारतोय? त्याचा हात उचललेलाच असतो हमेशा. काय केलं मम्मा? तुम्ही ना याला मिक्स करा. आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे सॉसेस टाकायचे, तर तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता. मी टोमॅटो कॅचअप टाकते. हा टोमॅटो कॅचअप न बबड्या, टेस्टनुसार टाका. जास्त पण टाकला ना तर तो छान नाही लागणार. जास्त झाला का? ठीक आहे. नाही ठीक आहे. का टाकू आणखी? बघ तुझी इच्छा. नाही जास्त गोड लागेल ना, ते नको जास्त. आपण वाटलंच तर सोबत घेऊन नंतर खाऊ शकतो ना. ते जास्त झाल्यावर नाही खाल्लं जाणार. आणि आपल्याला त्यामध्ये थोडीशी शेजवान चटणी टाकायची. शेजवान चटणी मी नाही. शेजवान चटणी ना एवढी छान टेस्ट लागते ना, खरंच एक वेळेस ट्राय करा. आणि आम्ही एकच पॅकेट आणले. आता आम्ही सोबत काय खाणार आहे आम्हालाच नाही माहिती, कारण माझ्या नंतर लक्षात आलं दुकान बंद झालं 11 वाजता की आता यामध्ये शेजवान चटणी टाकली तर सोबत खाणार काय, तर सोबत पण शेजवान चटणीच खाणार होतो. तर आता बघू, आता शेजवान चटणीच खाणार, अर्धी टाकणार आणि अर्धी खाणार. आता बघू काय होतं ते. अर्धी टाका, त्यात अर्धीच टाका, खायला सोबत राहू दे जास्त. आता आम्ही अर्धी तशी मी नाही. शेजवान चटणी लय क्वालिटी लागते. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, आम्ही याचं हॉटेल टाकू. मी ना घरामध्ये काही रेसिपी बनवली. मी जास्त छान सँडविच बनवते ना. माझ्या हातचं सँडविच आमच्या घरामध्ये प्रत्येक माणसाला एवढं जास्त आवडतं ना, ती चीजवाला असो कोणतं पण असो. आता दुसरी गोष्ट ही आता काय होतंय काय नाही कळलंच थोड्या वेळामध्ये. सुरू कळलं ना रे थोड्या वेळामध्ये. शोरी तिथं कोण आहे? तुझं कोण? अरे बापरे, वाव. नाही म्हण सॉरी म्हण. बापरे. पप्पी घेतली लय. आता आपल्या भाज्या इथं वाफून झालेल्या आहेत. आता मी एका वाटीमध्ये मैदा घेते, कारण आपल्याला डायरेक्ट सुक्या मैदा नाही घ्यायचा. मैदा ना ना. हा, आम्हाला हाची खूप भीती वाटते, कारण आम्हाला एक चटका बसला होता छोटासा आमच्या हाताला. शौर्य हा कुठे झाला दाखव. इथं हा झालाय, कुठे झालाय हा? आम्ही लगेच दाखवतो. काय लहान मुलं एवढं लक्षात ठेवतात ना, ते दुख झालं, जखम नीट झाली, सुगळ झालं तरी पण त्याचं चालू आहे दाखवणं की मला इथं हा झालाय म्हणून. नो बाबड्या, पप्पाला नाही मारायचं. मी ना इथे हे असे काही बॉल्स बनवून घेतलेत. भाज्या थोड्याशा थंड होऊ दिल्या आणि इथं बॉल्स बनवून घेतलेत छोटे छोटे. आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. आणि इथे एक वाटी मैदा पण घेतलेला आहे. आणि ना इथं पाणी घेतलेलं आहे अर्ध पातेलं. तर आता हे पाणी ना आपल्याला गरम करायला ठेवायचं, बॉईल होऊ द्यायचं पाणी मस्त मस्त, कारण आपण यावेळेस बॉईल मोमोज करतोय. आणि हे बघा शौर्य आणि त्याचे पप्पा ते ना शांत बसले तेवढंच ठीक आहे. बाकीचं मी सगळं हँडल करू शकते, कारण शौर्य ना खूप चिडचिड करतोय, त्याची झोप नाही झाली व्यवस्थित, तर तो खूप जास्त रडतोय. तर म्हटलं त्यासाठी चला असू द्या, ते खेळतायत तर खेळू द्या, कारण आता फक्त बॉईल करून घ्यायचं काम आहे आणि नंतर सर्व करायचं. तर म्हटलं एवढं तर मी करू शकते. आणि ना मी आज ह्याच्यामध्ये खाणार आहे, याच्यामध्ये आहे ना पत्ता गोबीचं बाउल. बघा कसलं भारी आले. बघू याच्यामध्ये काय फिलिंग येते. तर याच्यामध्ये खाणार आहे, तुम्हाला मी नंतर दाखवते. मी त्यासाठी ना 2 पान त्याचे पहिलं बाजूला काढून ठेवलेत त्याच्यामध्ये खाण्यासाठी. तरी पण इकडं आपलं पाणी बॉईल होत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिला हा बॉल घ्यायचा आहे आणि हा मैदा आहे ना त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याला पूर्णपणे झाकून टाकायचे.
तर ना आपला हा बॉल इथं व्यवस्थित झाकलेला आहे. त्याला आता थंड पाण्यामध्ये परत एक वेळेस आपल्याला टाकून घ्यायचे. हे बघा थंड पाण्यामध्ये टाकलं आहे आणि परत आपल्याला ह्याला मैद्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे हे आपल्याला 2 स्टेप करायचे आहेत. सगळ्या बॉलच्या असंच करायचं आहे. तर मी तुम्हाला एक दाखवते. आणि हे आपल्याला गरम पाण्यामध्ये डायरेक्ट सोडून द्यायचं आहे. ते व्यवस्थित होऊन जाईल. आता हे आपल्याला बॉल असंच गरम पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. पाणी थोडंसं गरम नाही झालं. हां, पाणी आपलं गरम झालेलं आहे. आता गरम पाण्यामध्ये हा बॉल सोडून टाकते आणि दुसरा पण बनवते. हा बघा, मी ना याची साईज थोडीशी मोठी ठेवली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने साईज ठेवू शकता. कारण आम्हाला रात्रीचा पहिलंच उशीर झाला आहे, तर म्हटलं जेवढं लवकर होईल तेवढं लवकर बनवून घेते, म्हणून माझं इथं चालू आहे. फक्त साईज आम्ही खेळतोय दोघं जण. त्यांचं काय आता रात्रभर पण खेळतील. आता शौरीची झोप झाली. शौरीच्या पप्पाला तर कारणच लागतं रात्री लेट झोपायचं, सकाळी लेट उठायचं. कारण मी झोपल्यानंतर सुद्धा ते फोन बघत बसतात. चला तर मी तुम्हाला सगळे झाले की दाखवते, तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत. हॅलो गाईज, चला तर आता आपण आपले मोमोज व्यवस्थित बॉईल झालेत का बघणार आहोत आणि आता खाण्यासाठी काढणार आहोत. कारण बरंच वेळ झालंय, 11:30 पण वाजलेत आणि शौर्य पण बघा किती त्रास देतो. असला मुलगा ना. आधीचे लोक म्हणायचे ना आम्ही 4-4 लेकरं सांभाळत होतो, तुम्हाला तर एकच आहे. तर त्यांच्यासाठी सांगू का, हे एकच आहे ना 4ची आणि 5ची पण बरोबरी करतं. असला आहे बघा तुम्ही. 1 मिनिट सुद्धा एका ठिकाणावर बसत नाही. सगळं त्याला खाली फेकायचे बेडवरतून आणि सगळं आम्ही त्याच्या हातात द्यायचे बेडवरती. तर चला मी आता मोमोज काढून घेते. हे बघा अशी काही झालेली आहेत. मस्त गरमागरम वाफाळते आणि गरमागरम. यामध्ये किती छान वाटतं ना खायला. हा दुसरा मोमोज. अहो, दोघांनी एकत्र खायचं का वेगवेगळं? लग्न 4 वर्ष झाली आमची, 4 वर्ष. तर आम्ही एकत्रच जेवण करतो आणखी. कारण मला भांडी घासायचा कंटाळा येतो ना. पहिले मी 4च घेते, कारण सिंगल कटोरीमध्ये खाणं शक्य नाही, खूप गरम आहे. आता डबल टाकली आणि मोमोज ना अशी वाफाळते खायला खूप मज्जा येते. हे आता मी ना याच्यावरती शेजवान चटणी टाकते. वरती टाकू का खायला घेऊ सोबत? खायला घे ना सोबत. नाही, वरतीच टाकते. गरम गरम एवढं गरम गरम जाईल का खायला? आता खायचंय गरम गरम. एवढं गरम गरम खातात का कोण? मोमोज एवढेच गरम खातात. मोमोज एवढे गरम खातात पिलू? आम्हाला बॉटल द्या फक्त. चला आता ना आम्ही टेस्ट करणार आहोत. आहो टेस्ट करा. काय खाल्लंय दिसतंय यातलं काही खाल्लेलं? काहीच नाही खाल्लं त्यांनी. शक्य नाही. इकडे या, हे पकडा असं. मी एक टेस्ट करते. मला एवढं गरम खायची शौक नाही. तुम्हाला नसतील पण मला आहे. एवढं गरम. इकडे द्या ना. अरे 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 खेळ केला सगळा त्याचा. टेन आउट ऑफ 10. खोटं आहे का खरे? अजून वेटिंग करा. जो पण सांगत नाही तोपर्यंत खरं. मी तर
10/10 देणार भाई. ज्याला तुझं माहिती नाही त्याला बी बरं वाटतंय खायला. एवढं लई बी नाही एवढं कमी बी नाही, मिडियम मध्ये ओके. आणि पहिल्यांदा खात आहेत पण मी सारखं सारखं खाते. खूप टेस्टी झालेत, पण मी स्टीमवाले पहिल्यांदा खाते. खूप टेस्टी झालेत. पण स्टीमवाले खाताना चटणी सोबत तुम्हाला कंपल्सरी लागतेच. शेजवान चटणी लागणार, मेन महत्वाची. आमची शेजवान चटणी बी संपली. आता काय खायचं आम्ही? काही नाही, एवढंच खायचं आहे थोडं. चला तर गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.